मिस अनामिका तू अरे बापरे एवढी कॅश? अरे ते कंत्राटदार कारागीर असतात ना, त्यांना कॅशच द्यावी लागते, ते कॅशच घेतात म्हणून काढली होती आज. काय सांगताय? बापरे आम्ही साधी माणसं ना, आम्हाला कॅशचे व्यवहार वगैरे कळतच नाही. म्हणजे झालं का चिडून? असं बोलतोस जसं कोपऱ्या कोपऱ्यात लाखो रुपये दडवलेत मी. लाख लाख रुपये? इतक्या पैशात खेळणाऱ्या बाईला मी एवढ्याशा क्लास फीचा मोठेपणा दिला? कोणा जाऊ बाई? अगं बाई तुम्ही सुद्धा आज का लक्षच नाही गेलं माझं. खाजगी काहीतरी बोलताय का? मी नंतर येते. वल्ली 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 आम्ही नॉर्मल गप्पा मारतोय. बोल ना, काय झालं? काय काम आहे? नाही तसं काही विशेष नाहीये, म्हणजे खरं तर विशेषच आहे. माझी फी आहे ना, त्याचा हप्ता भरायचा आहे. बरोबर. एक काम करतो, उद्या पैसे काढून आणतो बँकेतनं आणि तुला देतो, तू परवा भरून टाक. हा अरे त्याची काय गरज आहे? काढलेले आहेत ना, ह्यातले देऊया की. किती भरायची फी? 20,000. मी अनामिका ऐका ना, अहो मी देतो ना उद्या. असू दे सौरभ. एक मिनिट, मी काय म्हणतो, उद्या पैसे भरायला वल्लीच्या क्लासमध्ये आपण गेलो तर? आपण दोघं हिच्या क्लासवर? हा म्हणजे पैसे भरून होतील आणि मला वल्लीचा क्लास बघायचाच आहे. हवाई सुंदरी होण्याचं प्रशिक्षण ज्या ठिकाणी देतात ते क्लास कसे असतील, तिथलं कोचिंग कसं असेल याचं मला प्रचंड कुतूहल आहे. तर तेही बघता येईल आणि पैसेही भरणं होईल. चालेल ना वल्ली? वल्ली हा चालेल ना उद्या आम्ही दोघे क्लासला आलो तर? हो या ना, तुम्ही दोघंही या. तुमचं चालू द्या, मी आलेच. देवा, हे दोघं जर खरंच माझ्या क्लासमध्ये आले तर त्यांना सगळं खरं कळेल. काय करायचं वल्ले? चहाचं आधण ठेवलंय, कुकरच्या 3 शिट्ट्या झाल्यात, कणिक मळून झालीये, भाजी निवडून झालीये आणि जेमतेम सकाळचे 5 सव्वा 5 झालेत. काय विचार? काय काही नाही, म्हटलं आज जरा लवकर उठावं आणि पटापट आवरावं सगळं. मग असं करताय काय? दुपारच्याला डबा घेऊन येताय काय शेतावर? अगे बाय नको नको, आधी न्हाऊन घ्या, वाईच चहा प्या आणि मग जा शेतात. शेतकरी पळून जाता. ऐका ना, तुम्ही इकडे आल्यापासून कामाची सगळी जबाबदारी तुमच्या एकटीवर पडते आणि माझी इच्छा असून सुद्धा वेळेअभावी मी तुम्हाला फार मदत करू शकत नाही. त्यात काय रे सौरभ, एकत्र कुटुंब आहे म्हटल्यावर थोडं काम जास्त पडतं इतकंच. पण एकत्र कुटुंबाचे फायदे सुद्धा आहेत ना, आणि तेही मिळणार आहेत मला. हो पण मावशी म्हणजे अरे नाही नाही, मावशींचं तू फार मनावर नको घेऊस. तू काय इतका अपसेट होतोयस? माझ्या आईसारख्या आहेत त्या, आणि माझी आई मला रोज बोलते
त्यामुळे मला सवय आहे. आई बोलते, नातेवाईक बोलतात, आजूबाजूचे बोलतात, चालायचंच. मला सवय झाली आहे त्याची. वाईट फक्त या गोष्टीचं वाटतं की या सगळ्यांना असं वाटतं की मला संसार नाही जमणार, तडजोडी जमणार नाही. मला लाखो स्त्रियांना जे जमतं ते मला का नाही जमू शकत? फक्त माझं असं एक लग्न मोडलं म्हणून. नाही नाही, असं असं नाहीये. असं तुझ्या मनात नाहीये सगळं, त्या सगळ्यांच्या मनात हेच आहे. आणि म्हणूनच मला त्या सगळ्यांचं हे म्हणणं चूक आहे हे सिद्ध करायचं. म्हणजे कोणाला दाखवायला नाही, हा फक्त माझ्या समाधानासाठी. मला हा संसार नीट करायचा. ते करताना तुम्हाला खूप त्रास होणार आहे मिस अनामिका. कधी कधी वाटतं का सहन करता इतका त्रास? प्रेमासाठी, तुझ्या प्रेमासाठी. एकटीनं आयुष्य जगणं सोपंही असलं असतं कदाचित, पण तुझ्या बरोबर आयुष्य जगण्यात एक गंमत आहे. तू आहेस बरोबर सतत. ही भावनाच किती सुंदर आहे. त्यामुळे त्यासाठी पडलं थोडंसं काम, झाला थोडासा त्रास, तर मी घाबरत नाही बरं का. अरे मिस अनामिका, तुम्हाला माहिती आहे ना तुम्ही खूप भारी आहात ते? माहितीये मला. या. अरे एवढ्यात काहीतरी केलं असतं. मी बर्फ आणलं. बरं मला इथेच ठेवलं असं. नाही, मलम नको, मला सवय आहे. का रे, तुला जखमांवर मलम लावून घ्यायची सवय नाहीये म्हणून? नाही मिस अनामिका, कारण इतकी वर्ष जखमांवर मलम लावायला कोणी नव्हतंच म्हणून. आता गेलं. एका अटीवर, मी तुमच्या कामात जी काही मदत करेन तुम्हाला, ती मदत तुम्ही पण माझ्याकडनं घ्यायची. तर चालेल. रस्ता झाला. अहो, हात काय हातात देत आहे? मेथीची चुडी द्या. जास्त लागलं. चहा. हो. बाईक ना, तू आंघोळ आटपून घे, सगळे उठायच्या आधी. भाजी मी टाकते ना फोडणीला. पोळ्या होईपर्यंत भाजी होऊन जाईल. हा, आलो. ऐक ना, बोला. तुला माहितीये ना, काय? तू पण खूप भारी आहेस. राधे, काय ग बाळा इतक्या सकाळी? तुला मी सांगितलं होतं ना जागत नाही बसायचं म्हणून. मग इतक्या सकाळी तू का जागेस? 4:30चा लास्ट सीन दिसतोय तुझा. काय चाललंय नक्की?
तू का 4:30ला जागी होतीस? मला झोप येत नव्हती ना गो, म्हणून मग फोनवर टाइमपास करत बसले होते. कुकरची 1 मिनिट. मम्मा, तू इतक्या पहाटे किचन मध्ये काय करतेस? सगळं ओके आहे ना? हो, अगदी ठणठणीत. अगं जरा लवकर उठले होते आवरायला सगळं. अरे शुअर? मला तू ओके नाही वाटत आहेस? बरं सांग मला, तू काय इतक्या सकाळी फोन केलास बाळा? अगं आठवण येत होती, म्हटलं आजची गुड मॉर्निंग तुझ्याच बरोबर करावी. मे बी कॉफी, चहा, काहीतरी टाइमपास टाकू तासभर प्लीज. बरं, तुझी स्टँडर्ड गुड मॉर्निंग झाली ना की चिमणे अमृत तुल्यवर भेटूया, ठीक आहे? गणेश, आता कसं मी पडी मारायला मोकळी. बाय. अगं इकडे बाहेर अंगणात तू रांगोळी काढलीस का? हो मावशी, मीच काढली. छान. बरं, मी नाश्त्याला पालक. अरे सचिन, काय झालं? तुझ्या शर्टला इस्त्री करून ठेवली आहे, तुला करून हवी होती ना? तुम्ही का बरं केलं? असू दे. बरं मावशी, मी ना नाश्त्यासाठी पालकची भजी केली आहे आणि चटणी केली आहे चिंच गुळाची. आवडेल ना सगळ्यांना? बापरे, एवढं कधी केलं सगळं तुम्ही? अरे थोडी लवकर उठले आणि केलं, म्हटलं बघूया पटपट आवरतंय का, तर जमलंच. पटापट हात चालतो तुझा. काय ना मावशी, राधा लहान होती तेव्हा तिची शाळा खूप लवकर असायची, तेव्हा होती सवय. आता पुन्हा जरा जमवतीये. बरं, मी छोले भिजवून ठेवलेत, तुम्हाला डब्याला द्यायचं होतं ना? तुझ्या लक्षात होतं? अहो तुम्हीच नाही का सांगितलं काल? बरं, आणि घरच्यासाठी मटकीची उसळ केली आहे आणि बिटाची कोशिंबीर करणार आहे. खातील ना सगळे? म्हणजे आवडेल का? हो, पण एवढे लाड नका करू आहो तुम्ही, सवय लागेल सगळ्यांना. ती कामं करते म्हणून उगीच सगळी कामं तिच्यावर ढकलू नका. बरं, वल्ली कुठे आहे? तिला क्लासला जायचं असेल ना? तिच्यासाठी चहा ओतला होता. वल्ली, ए वल्ली, वल्ली. अरे वहिनी, वाचता वाचता डोळा लागला वाटतो. ही नाही, मी उठलो सकाळी तर घोरत होती बेडवर. होय, अनामिका ताई, ते मी पुस्तक वाचत होते, कधी झोप लागली कळलंच नाही. तुम्ही फिरायला गेलात ना, तेव्हा मी पुस्तक वाचायला घेतलं, झोपच लागली मला. बाई, स्वप्न पडलं माहितीये मला असं स्वप्नात दिसलं की मी हवाई सुंदरी झाले. म्हणजे हे पुस्तक आहे ना, ह्याच्यात त्यांचे अनुभव, त्यांचा प्रवास ह्याच्याबद्दल लिहिलंय. मला असं वाटलं मी झालेच आणि मी सगळ्यांनी सांगते कसं असतं ते. खूपच बरं वाटलं बाबा. बघितलं सचिन, एखाद्याला शिकायचं असलं ना तर शिकू द्यावं आपण. वल्लीला पण अभ्यासाची कोडी लागली की नाही? बरं, तू हा चहा घे, मी वल्लीसाठी दुसरा आणते. मी आणते. हा गरमच आहे. मावशी, अनामिका,
मी तुला काल खूप बोलले ग, तुला राग आला असेल तर माफ कर. असू दे मावशी, खाल्ला एक दिवशी ओरडा तर काय बिघडतंय. कसं आहे ना अनामिका, तू सून झाली नसलीस तरी या घरातली मात्र आहेस आणि प्रत्येक गोष्ट तू स्वतःच्या जबाबदारीनं करतेस. हे बघ, आणि तू जे काही करतेस त्यात तुला कुठेही काही कमी पडू नये, सगळं अगदी व्यवस्थित व्हावं असं मला वाटतं ग. कसं आहे ना, इथल्या ज्या गोष्टी चालल्या आहेत ना त्या सुरळीत तशाच चालू राहाव्यात, लगेच काही बदलून जायला नको असं मला वाटतं बाई. बरोबर आहे मावशी, आणि मी सुद्धा ना असा परस्पर निर्णय नाही घेणार, तुम्हाला विचारत जाईनात. नाही ग, प्रश्न मला विचारण्याचा किंवा मी वयानं मोठी आहे म्हणून मान देण्याचा नाही आहे ग. प्रत्येक घराची काहीतरी अशी एक पद्धत असते, त्यालाही काही कारणं असतात. हे बघ बाई, आता माझं वय झालं, मी फार काळ तुमच्या सोबत असेनच असं नाही. माझ्या पश्चात हे सगळं तुलाच बघायचंय. मावशी, उगाच काहीतरी बोलू नका. असं काहीही होणार नाहीये. आता मी आले ना का छान होणार आहे. आता गरम गरम भजी खाऊया का? चला रे, भजी खायला चला. या चला या रे. चला वल्ली, आता तुला एका मागून एक भरपूर कामं करायची आहेत, पण सगळी अर्धवट. म्हणजे अनामिका लटकेल आणि दिवसभर वाड्यातच अडकून बसेल. चहा पितोयस? वहिनीने केलाय. तुला माहिती, आज पहाटे उठून त्यांनी सगळे कामं आटपलेत. इतक्या फास्ट काम करतात ना त्या. ऑफिसला जायचं असतं ना. आलेच हा. तसा आहे तो साखर. चला या, गरबा गरम भजी तयार. अप्पा. घ्या, घे सची. मावशील दे. देते देते. बाई, घेतलं मी, घेतलं बस. वल्ली ये ग, तुझी ताटली ठेवली इथे. घे ना, बसून खा. अगं बस बस, गरम आहे. हो बसा, मी पाणी आणते पटकन. एवढं सगळं झालं? हे असं कस? अच्छा अच्छा, बाई आली आहे का? बाई नाही, तुझ्या होणाऱ्या जाऊबाई, त्यांचीच कमाल आहे. बोलले, अगं मी फरमाईश केली होती होणाऱ्या सुनबाईंना की जरा भजी तळता का, लगेच पालकाची भजी हजर. हा, पण लाजवाब आणि भजी एक नंबर झालेत. मी अनामिका, तुम्ही सांगा, याच्या बदल्यात मी काय देऊ तुम्हाला? काय हवंय? जे मागणार आहे ते देशील का? दादा, मी सांगतो काय दे त्यांना. तुझी सगळी प्रॉपर्टी देऊन टाक त्यांना. प्रॉपर्टी? माझी? अरे म्हणजे हा वाडा. वाडा कशाला? वाडा वाडा काय असं म्हणायचं होतं मला? अजून सगळंच देऊन टाका ना, वाडाच कशाला? हा, अगदी बरोबर आहे. खरं म्हणजे वल्लीचं सगळं आयुष्य मार्गी लावलं अनामिकानं, त्यामुळे आयुष्यभर ती ऋणी राहणार आहे अनामिकाची. काय हो ना? हो हो, नक्कीच. आता हवाई सुंदरी होणार आहे मी त्यांच्यामुळेच, नाही का? ए वल्ली, ते शिकवलं का ग तुला क्लासमध्ये? दादाने सांगितलं होतं बघ ते असं. हा, ते नाही का, त्या हवाई सुंदरा नाही का, सुरुवातीला ते सगळं सांगतात, समजवतात. 2 दरवाजे इकडे, 2 दरवाजे तिकडे, ते वाला. हे काय नवीन? पण नवीन नाही. आपण विमानात बसलं ना, बरं का माई मावशी, की विमान सुरू होताना त्या हवाई सुंदर्या असतात ना, त्या आपल्याला विमानात ते सगळे नियम, अटी वगैरे समजवतात. आणि जर काही प्रॉब्लेम झाला, काही गडबड झाली तर काय करायचं, काय काळजी घ्यायची, काय झालं तर कसं वागायचं, ते सगळं समजावून सांगतात. फार महत्वाची माहिती असते ना ती, आणि फार चांगल्या पद्धतीने समजवतात. हो ना, आपल्या घरात तर तुझ्याशिवाय कोण बसले विमानात? बाकी कोणाला काय अनुभवच नाही.
अगं मग वल्ली तू करून दाखव ना. काय आहे की आप्पा आणि माई मावशींना पण कळेल ना आणि तुझी पण प्रॅक्टिस होईल. अगवी आत्ता करून दाखवू? ठीक आहे. हा म्हणजे जेवढं शिकवलंय तेवढं करते मी. उभी राहूनच करू का? हो कर ना. ते नीट आठवत नाहीये पण जेवढं आठवते तेवढं करते. हा नमस्ते, नमस्कार, नमस्कार. देवियों और सज्जनों, सुरक्षा अनुदेशों को देखें. ये है बेल्ट. खोलने के लिए ये ऊपर उठाएं और दोनों छोरों को अलग कर दे. बेल्ट लगाने के लिए नहीं, लगाने के लिए नहीं, कसने के लिए इसे नीचे खींचे. हे पेटी कुर्सी की पेटी म्हणजे आपला गाडीचा कसा सीट बेल्ट असतो तसा सीट बेल्ट असतो आपल्या खुर्चीला. अच्छा, गाडीच्या सारखा तो बांधायचा म्हणजे एक जरा सुरक्षेसाठी. म्हणजे ऑक्सीजन दबाव कम होते ही मास्क नीचे आएंगे. उसे खींचे और नाक और मुंह पर रखकर सांस लें. हमारा विमान 8 आपातकालीन द्वारों से सुसज्जित है. 2 द्वार आगे, 2 द्वार पीछे और 4 बीच में है. फर्श पर बत्तियां आपको नजदीकी निकास द्वार तक ले जाएंगी. धन्यवाद. अरे वाह वल्ली, आय एम सो प्राऊड ऑफ यू. छान. असंच घराण्याचं नाव उंचावर देत जा. चल आता मी जरा पुढे होते किचनचं बघते कारण मला जरा घाई आहे. आओ मिस अनामिका, हा आपल्याला आज वल्लीच्या क्लासमध्ये जायचं ना. अरे बापरे, मी विसरलेच होते. नाही नको. म्हणजे क्लास कुठे पळून चाललाय का? अगदी आजच फी भरायची असं काही नाहीये. आणि होणाऱ्या जाऊबाई पण बिझी असतात ना. आज नका येऊ तुम्ही. चालेल ना वल्ली? म्हणजे आम्ही पुढच्या 1-2-4 दिवसात येतोच. हा आज नका येऊ. नक्की? हो चालेल, मी आवडते. ए संपली. मी पण आलेच. हा ये रे. नशीब माझं. बोलले आता वाचलीस. हा पण सावध राहायला हवं तुला. ही बाई का तुझा पिच्छा सोडणार नाही. कशाय अमृत फेरी क्रमांक 5. चला चला चला. मंग्या, हॅलो. कशाय अमृत फेरी क्रमांक 6. मंग्या आण रे. मी हरले. यस, फायनली मी जिंकलेले आहे. 500 रुपये काढ. देते मी पैसे, पण पैसे आहेत म्हणून असे खर्च करायचे नसतात, कळलं? तू केलंस ना सेव्हिंग तर कळेल तुला किंमत पैशांची. धन्यवाद. आणि लक्षात ठेव, असेच नाही मिळणार तुला, तुझ्या पगारातून कट करणार मी. नाही नाही, याला काय अर्थ आहे? मी आई आहे, मी मम्मा. यार नाही, असं नाही करायचं. मयूर, बहुतेक ना मी पैसे नाहीये त्याच्यात, विसरले. या पाकिटात कुठे? चिमणे,
एक मिनिट ये ना इथे. हा बोला ना. ऐक ना, त्यात ना त्यांचं बिल मी देईन. हं? आणि मी तुमच्याकडून पैसे घेणार आहे का? अशी काय? काहीतरीच काय. अगं अहो ताई ठीक आहे असू द्या. सॉरी अहो, मी पैसे. सॉरी काय हो, काहीच हरकत नाही. ठीक आहे होतं असं. ए म्हणजे अहो असू द्या, इट्स ओके. आमची मैत्रीणच आहे ती. बाय द वे, मी अनामिका दीक्षित. मी अश्विनी वाघमारे. ओके, नाईस टू मीट यू. छान वाटलं भेटून. काय करता तुम्ही? घर सांभाळते. बघा असं होतं माझं. मला म्हणायचंय मी जॉब करत नाही. अहो घरीच छोट्या मोठ्या पार्लरच्या ऑर्डर्स घेते. अगदी छोटासाच बिझनेस आहे माझा. छोटासाच असं का म्हणताय? ठीक आहे हो, आपण बायका घर सांभाळून खूप गोष्टी करतो. खूप मोठं काम करताय तुम्ही. तुझी पण आई जॉब करते? अगं नाही, ती ऍक्च्युली फ्रीलान्सर आहे. म्हणजे तिचा बिझनेस स्वतःचा. ओ वाव. ऍक्च्युली माझ्या आईला पण स्वतःचं पार्लर काढायचं आहे, मोठ्या स्केलवर. म्हणजे खूप इच्छा आहे तिची तशी. दॅट्स ग्रेट. खरं तर ना आमच्या ह्यांची इच्छा आहे स्वतःचं हक्काचं घर असावं. त्यांच्या स्वप्नात आपला माझा खारीचा वाटा, बाकी काही नाही. तुम्ही जास्त विचार करू नका, बिंदास करा हा बिझनेस. अहो आपण बायकांनीच एकमेकींच्या पाठीशी उभं राहायचं. खरंच खूप बरं वाटलं तुम्ही असं म्हणालात. म्हणजे खरं तर कुणी असं म्हणणं हे खूपच मोठं आहे. आत्मविश्वासाने पुढे जा, तू चाल पुढे म्हणून. मला आता सांगता येत नाहीये की. अहो नाही नाही, असं काय म्हणता. एक मिनिट. हा, मी ना इंटिरियर डेकोरेटर आहे आणि इतरही काही छोट्या मोठ्या गोष्टी करते. ते कार्ड आहे माझं. कधी काही लागलं तर प्लीज फोन करा. गणूच्या आशीर्वादाने, म्हणजे गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने थोड्या दिवसात माझंही असं कार्ड होईल. अश्विनी ब्युटी पार्लर. नक्की होईल. आणि झालं की भेटूच आपण. राधे, निघूया मला. हो चला. नाही, भेटू परत नक्की. बाय मला. शी, काय दिलंस तुम्हाला? हा, कुठ्या दिलाय का कोळसा दिलाय? काळा काळा अख्खा. हे बघ दात कसे काळे झाले, किती घाणेरडा आलाय माझा फोटो. बघ नीट चांगला दे ना. असं बोलू नका ताई, तुमच्यामुळे माझं गिऱ्हाईक जाईल की. मग चांगला दे मला बुट्टा. मग मी गप्पा बसले तर बोंबलून सांगेन सगळ्यांना. हा काय ताई, नवीन बुट्टा एकदम सोनेरी सोनेरी. हा बिलकुल काळा नाही. ऐक ना, ती गाडी येते, ती बाई माझ्याकडे बघते का? वली, बघू नको तिच्याकडे, बघू नको. वल्ली, ए वल्ली, अगं इकडे काय करतेस? अगं बाई, तू इथे काय करतेस? तुम्ही इथे काय करताय? तू क्लासला नाही गेलीस? नाही, मी जातच होते क्लासला, पण ते बस सुटली माझी आणि त्याच्यानंतर अर्ध्या तासांनी होती बस. मी काय करू बुट्टेवाला दिसला, म्हणलं काहीतरी टाइमपास करूया, बुट्टा खाऊया. अगं तुझा क्लास मिस होईल, पहिलं लेक्चर जाईल. चल मी सोडते तुला, बस गाडी. हा चल बस पटकन. हा आले. ओ ताई, पैसे. थांब रे जरा. कसे पैसे? हा, काय बुट्टा देतो त्याचे पैसे देऊ तुला? आले म्हणता शाणा. मी ना हा बुट्टा घेऊन जाणार आहे, हा काळा पण घेऊन जाणार आहे आणि 2 मी घरी उकडणार आहे. कळलं? पैसे देणार नाही, 1 रुपया मिळणार नाहीये. हा काळा बुट्टा विकतो, घेऊ नका याच्याकडनं.
अरे देवा, तर ही बया मला क्लास पर्यंत सोडणार आहे. हिला कळलं ना मी क्लास लावलाच नाहीये तर घरात खूप मोठा तमाशा होईल. सो वॅल व्हॉट्सअप. म्हणजे व्हॉट्सअप. अगं या भाषेची सवय लावून घ्या. म्हणजे एकदा तू एअर हॉस्टेस वगैरे झालीस की म्हणजे सवालच नाही ना मग. ओनली हवा बॉईज. ओके नाही मम्मा. काहीतरीच असतं ना तुझं. अरे वल्ली, सकाळी तो जो काही डेमो दिलास तो इतका मस्त केलास ग. सगळे किती खुश झाले होते. हो, मला पण फारच छान वाटलं. आमच्या क्लासमधल्या टीचर आहेत ना त्या पण म्हणतात हा व्हेरी गुड वल्ली, व्हेरी गुड. आला क्लास. होणारा जाऊबाई, थँक्यू. हा नाही म्हणजे तुम्ही आला नसतात तर वेळेत पोहोचता आलं नसतं मला. तसं आमच्या ह्याचं नाव फार मोठं आहे ना इन्स्टिट्यूटचं. तिकडे असं चालत नाही काही. नियम म्हणजे नियम, शिस्त म्हणजे शिस्त. ऐक ना वल्ली, आलेच इथपर्यंत तर फी भरून टाकू का तुझी? नाही नको. नाही नको म्हणजे आता अशी काही घाई नाहीये होणाऱ्या जाऊबाई. आणि मला काय वाटतं माहितीये, तुम्ही आणि भाऊजी या ना जोडीने फी भरायला. मला ते जास्त आवडेल. मी निघू. हो. हा हो. सौरभ, अरे या टेबलची अर्धी नाही सगळीच लाकडं पोचवायची वेळ आली आता. ओ प्लीज, टेबल बद्दल असं बोल नका. या टेबलनी 20 वर्ष साथ दिली मला. अरे वा, मग छान आहे की. झाले पैसे वसूल, आता काढून टाके. असं कसं बोलतो तुम्ही टेबल बद्दल? भावना फक्त माणसांना नसतात, वस्तूंना पण भावना असतात. आपलं कसं जमणार रे? तू हा असा जुन्या जुन्या वस्तू जपून जपून ठेवणारा आणि मी प्रॅक्टिकल निर्णय घेणार. असं काही नाही, तुम्ही पण चांगल्या इमोशनल आहात. बरं ऐका, ते HR डिपार्टमेंटमधनं कोणतरी आलं होतं. हा फॉर्म देऊन गेलेत. सगळ्या वेंडर्सकडनं भरून घ्या म्हणाले. मला प्लीज भरून द्या, मला सबमिट करायचं. ऐका 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 असं नका करू. मला द्या, मी चटचट भरतो. मी फक्त मला सांगा. हां, लगेच देऊन टाकू आपण. नेम अनामिका पटवर्धन. गंमत केली हो, दीक्षितच लिहिणार आहे. हॅलो, हे टेम्पररी ॲड्रेस. भाड्या झाली. आणि परमनंट ॲड्रेस पारिजात. म्हणजे तुम्ही परत जाणार आहात? तुम्ही कायमच्या राहणार नाही आमच्याकडे? अरे असं नाही, म्हणजे ये मला नाही माहित परमनंट ॲड्रेस. तू जरा सोपे प्रश्न विचारशील का? मरायटल स्टेटस दे इकडे, मीच भरते. स्टेटस लिव्ह इन रिलेशनशिप, पार्टनर सौरभ पटवर्धन. आओ आओ आओ, काय काय करताय? हॅलो. का? माझी पंचायत करताना बरी मज्जा येत होती.
नाही ऐका ना, हा फॉर्म HR ला जाणार ना. जाऊ दे की मग. घाबरतोस की काय कोणाला? गाजाबाजा होईल. धिंगाणा होईल, कळूच दे सगळ्यांना. आओ कुठे निघाला? मीटिंग आहे. आणि फॉर्म देते ना HR ला. ऐका ना ते लिव्ह इन लिहू नका. पण मॅरिड तरी कसं लिहू आणि सिंगल तरी कसं लिहू? विचारते त्यांना, कमिटेड असं स्टेटस आहे का? दादा ऐक ना, सगळे लंचला गेले, आपण एकत्र जेऊया. हा चालेल ना. डब्यात काय आणलंय? माई मावशीच्या हातचे छोले. लकी आहेस यार, माझ्या डब्यात तर नुसत्या पोळ्याच आहेत. अरे फिकर नॉट, माझा डबा आहे ना, आपण एकत्र खाऊया. रिली? थँक्स यार. माइंड ब्लोइंग आहे यार. भाजी भाजी करायला वेळच नाही मिळाला. 2 तास नुसत्या पोळ्याच करत बसले होते ना. माइंड ब्लोइंग आहे. पोळ्या कुठे आहेत? तो काय अगं हा पापड आहे ना. हे फालतू यार, पोळ्यात त्या. गप्प बस, मी गेल्यात त्या. हसतोस काय रे फालतू? अगं आमच्या जळगावकडे काय म्हणतात माहितीये का? पोळ्या गोल तर संसार खोल. नुसतं तसंही मला संसार वगैरे करायचाच नाहीये, पुणा बरोबरच. का? आमच्या ह्याचं नाव फार मोठं आहे ना इन्स्टिट्यूटचं. तिकडे असं चालत नाही काही. नियम म्हणजे नियम, शिस्त म्हणजे शिस्त. ही वल्ली अशी कशी विसरली आय कार्ड? आता क्लासमध्ये घेतलंच नसेल तिला तर? होणार आहे जाऊबाई. बाई ना माझा पिच्छाच सोडत नाही, सारखी फोन करत असते. मी नाही घेणार आतापासून. तू अजून आणून दे ना मला. ही वल्ली फोन का उचलत नाहीये? खरंच हाकललं की काय हिला? जाऊ दे, जाऊनच बघतो. अगं वल्ले, तुझ्या जाऊबाईंचा परत परत फोन येतोय. हे ना ग, काहीतरी महत्वाचं काम असेल किंवा मग काळजी वाटत असेल त्यांना तुझी. काळजी आणि माझ्या होणाऱ्या जाऊबाईंना अजिबात नाही. ही बाई ना नुसती चाड्या करत असते, काय काळजी वगैरे नाहीये. तू लक्ष नको देऊ. तुला माहितीये माझ्या होणाऱ्या जाऊबाई आहेत ना, माझ्या प्रत्येक हालचालीवर लक्ष असतं त्यांचं. काय सांगतेस? कधी कुठे कशा अशा मला समोर दिसतील ना, काहीच सांगता येत नाही. इतके कट रचते आणि मला त्याच्यात अडकवते. काही काय वल्ली, अगं असं कोण करतं आजच्या काळात? कोण करेल? माझ्या होणाऱ्या जाऊबाई करतात.
प्रेमाचा नुसता दिखावा आहे सगळा, माहितीये का? ते माझ्याबद्दल इतका वाईट विचार करतात की नक्की काय वाईट विचार करतात ना, हे मी तुला सांगू शकत नाही. म्हणजे आता जो मी क्लास जॉईन केला ना, खरं तर माझ्या होणाऱ्या जाऊबाई ह्याला सपोर्ट करतात. म्हणजे त्यांच्या भाषेत सांगायचं तर सपोर्ट, काही नाहीये, विरोध आहे त्यांचा. म्हणजे हे फक्त दाखवायचं. म्हणजे पैसे दिलेत त्यांनी, म्हणजे मी पैसे देते हे दाखवायचं. मग मी हिला डबा करून देते हे दाखवायचं. खरं तर त्यांचा विरोध आहे, विरोध. सांगायचं फक्त जा ग वल्ले, क्लासला जा छान. पण सकाळी मला सगळी कामं करायला लावतात, राबवून घेतात. माहितीये, छळ होतो माझ्या घरात. मी काय सांगू तुला, कसे दिवस काढते माझं मला माहितीये रे देवा. एक्सक्यूज मी, हे पुष्पवल्ली पटवर्धनला द्यायचं होतं. कोणाला? पुष्पवल्ली पटवर्धन तुमच्या इन्स्टिट्यूटची स्टुडंट आहे. अहो, आय कार्ड विसरली. पुष्पवल्ली पटवर्धन? हो, पुष्पवल्ली म्हणजे माहितीये का काय सुल्ले? हा, नाजूक वेल ग. पण नाही, आमच्या होणाऱ्या जाऊबाईंना ते बघवतच नाही. ह्या कुटुंबात विष पेरून ठेवलंय, सगळ्यांना स्वतःच्या बाजूने करून घेतलं. म्हणूनच आता ही वल्ली पुष्पवल्ली राहिली नाहीये, विषवल्ली झाली. हे आय कार्ड तर आमच्याच क्लासचं आहे, पण यांना कधी बघितलं नाही. अहो, इतके स्टुडंट आहेत, सगळे कसे तुमच्या लक्षात राहतील? ती असेल क्लासमध्ये. जरा प्लीज देता का? एक सेकंड. नाही हो, पुष्पवल्ली पटवर्धन नावाने ऍडमिशन नाही आहे आमच्या क्लासमध्ये. असं कसं होईल? मॅडम, डेटाबेस सेंट्रल एकच आहे आणि पुष्पवल्ली पटवर्धन नावाने विद्यार्थी नाहीच आहे आमच्या क्लासला. वल्ली, इतकी मोठी फसवणूक?